केल्यानंतर आता महायुतीचे सगळे मंत्री देखील या ठिकाणी कॅबिनेटच्या बैठकीला आता पायी जात आहेत. नितेश राणे आहेत, आज स्वतः मुख्यमंत्री बाईक चालवत आलेले होते. तर काय सांगाल, मोदीजींनी आवाहन केलं तुम्हाला कॅबिनेटसाठी? आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी हे देशाचे पंतप्रधान म्हणून, देशाचे आमचे कुटुंब प्रमुख म्हणून देश हितासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी केलेलं ते आव्हान आहे. ते कुठल्याही पक्षाचा नेता म्हणून केलेलं नाही आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपण त्या आव्हानाला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून प्रतिसाद दिला पाहिजे आणि पंतप्रधानांनी ज्या दृष्टिकोनातून आपल्याला दिशा दिली आहे त्या दिशेवर चालण्याचं काम आपण सगळ्या जणांनीच करायला पाहिजे असं मताचं मी आहे. एक जनतेला संधी घेण्याचा प्रयत्न होतोय, जनतेला काय म्हणतो? शेवटी देश कुटुंब प्रमुख म्हणून देशाचे पंतप्रधान म्हणून काही माहिती त्यांच्याकडे आहे, देशाला दिशा देण्याचं काम ते करतायत आणि म्हणून ते आपला देश हिताचंच आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करून देशाच्या नागरिकांनी पण हे कुठल्याही पक्षाच्या हिशोबाने नाही पण स्वतः पंतप्रधान यांनी गाड्याचा टप्पा कमी केलेला आहे, अन्य प्रमुख नेत्यांनी पण केलेला आहे. आज गडकरी साहेब पासून आज आमचे मुख्यमंत्री साहेब स्वतः टू व्हीलरवरून विधानसभेपर्यंत आले. तुम्ही बैठका देखील ऑनलाईन बैठकी घेत आहेत. नुकतीच आंबा बागायतदारांची बैठक घेतली, ती देखील ऑनलाईन घेतली. यापुढे सगळ्या बैठका सगळं ऑनलाईन असणार. माझी ईव्ही गाडी पण आलेली आहे. पण आदरणीय पंतप्रधानांच्या अनुसार ज्या ज्या गोष्टी ज्या अपील पंतप्रधानांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या अपीलला सकारात्मक प्रतिसादाच्या अनुसार आम्ही काम करतो. शेवटचा प्रश्न, राहुल गांधी यांनी टीका केली की एक अपयशी पंतप्रधान आहेत, ते स्वतःची जबाबदारी लोकांना अपयश हे राहुल गांधीचं आता म्हटलं नाव आहे, राहुल अपयश गांधी, म्हणून त्यांनी दुसऱ्याला अपयशी बोलू नये. तो स्वतः चपटा पायाचा आहे, ते दुसऱ्याला काय सांगत. नक्की किसान